दिव्यांग सक्षमीकरण विभागाने एसटी महामंडळाला निर्देश देणारं पत्र काढलं। हे पत्र सोलापूर विभागाचं। अशाच प्रकारचे पत्र बाकी सगळ्या जिल्ह्यातील दिव्यांग सक्षमीकरण विभागाने काढणं जरुरी आहे आणि त्या पत्रामध्ये कडक निर्देश पण देणं जरुरी आहे। या संदर्भात आजच्या व्हिडिओत आपण बोलतोय। बुलढाणा आगाराने जे काही पुढाकार घेतला बोगस दिव्यांग शोध कार्ड शोध मोहीम एसटी प्रवास दरम्यानची, या गोष्टीबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय। फक्त शोध मोहीम करून थांबणार नाही, आपल्यासारखीच बुलढाण्यासारखी शोध मोहीम प्रत्येकाने करणं जरुरी आहे, प्रत्येक आगाराने करणं जरुरी आहे। का बाकीचे आगार का झोपेचं सोंग घेऊन गपचूप बसलेले? कोणाची भीती आहे तुम्हाला? का घाबरताय? जर तुम्ही हे खोटे दिव्यांग शोधण्यासाठी घाबरताय, मग खऱ्या दिव्यांगावर दादागिरी करताना तुम्हाला काही नाही वाटत का? काही नाही वाटत का? किंवा तुमचं ते कर्तव्य आहे असं तरी तुम्हाला वाटत नाही का? किंवा हे खोटारडे तुमच्याच एसटी महामंडळाचं हजारो लाखो रुपयाचं नुकसान करतात, याच्याबद्दल पण तुम्हाला काही वाटत नाही का? कशाला वाटन? तुम्ही बसताय ना त्या एसटीच्या रूम मध्ये। आम्ही काही एसटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो, नाही तसं काहीच माहित नाही, UDID कार्ड हे बोगस आहे का खरं हे आम्ही कशाला बघायचं? अशा प्रकारचे उडवाउडीचे उत्तर देताना तुमच्या मनाला थोडीही वेदना होत नाही का? जसं बुलढाण्याने केलं, जसं एक कंडक्टर आहेत, त्यांचं नाव रवींद्र पुरुषोत्तम जाधव, त्यांचा वाहक क्रमांक आहे 161543। या वाहकाने ज्या पद्धतीने एक पत्र लिहिलं आणि त्याच्या एसटी मध्ये प्रवास करत असणारे बोगस दिव्यांग पकडले आणि त्याच्याबद्दल कडक कारवाईचे स्वतः पत्र लिहून सांगितलंय। अशा प्रकारची कारवाई बाकीचे आगार कधी करणार आहेत? आणि करत नसतील तर का नाही करत? तुम्हाला काय प्रत्येक वेळेस तिथून कानात सांगायचंय का कारवाई करा म्हणून? काय करतात तुमचे चेकर? झोपलेत का? काय करतात तुम्ही डेपो मॅनेजर म्हणून? आणखीन एक गोष्ट, 2025 मध्ये तुमच्या एसटी महामंडळाने अति तातडीचे पत्र काढले। त्या अति तातडीच्या पत्राबद्दल आतापर्यंत तुम्ही किती वेळा कंडक्टर आणि ड्रायव्हर यांची मीटिंग घेतली? किती वेळा घेतली? आणि जर मीटिंग घेतली नसेल तर ते अति तातडीचे फार महत्वाचे या पत्रांचा उपयोग काय? होय, मागील 10 दिवसामध्ये एक 5-7 दिव्यांगजनाला तुमच्या एसटी मध्ये अडचणी आल्या, त्यांनी आमच्याशी संपर्क केला, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत, सगळे पुरावे आमच्याकडे आहेत। त्या ठिकाणचे विभागाचे प्रमुख व्यक्ती, त्या ठिकाणचे डेपो चालवणारे कंट्रोलर, या सगळ्या लोकांना आम्ही बोललो तर त्यांना हे पत्रही माहित नाहीये, त्यांना याच्या अगोदरचे काढलेले पत्रही माहित नाहीयेत। कसं होऊ शकतं असं? मग हे जर होत असेल तर मग तुम्हाला हे फक्त कागदी खेळच करायचे आहेत का? अहो बंद करा रे, ह्या गोष्टी बंद करा, नाही तर याच्यासाठी आणखीन एक दिव्यांग मंत्रालयाने कडक शासन निर्णय स्पेशली एसटी महामंडळासाठी काढणं जरुरी आहे। याच्याच बरोबर एसटी महामंडळाकडून जो दिव्यांगजनाला त्रास होतो त्याच्याबद्दल कुठला तरी मंत्री महोदय परवाच्या अधिवेशनात बोलला का? का नाही बोलले? खोपडे साहेब, कृष्णा खोपडे साहेब, आपण ज्या अधिवेशनामध्ये आपले स्वतःचे मुद्दे मांडले, आपण या सगळ्या एसटी महामंडळातील त्रास, एसटी महामंडळामध्ये फिरणारे बोगस दिव्यांग याच्याबद्दल का भ्रश शब्द नाही काढला? एसटी महामंडळाने मात्र या दृष्टीने पुढाकार घेणं जरुरी आहे आणि या दृष्टीने कंडक्टर ड्रायव्हरला कडक निर्देश देणं जरुरी आहे। तुमचंच पत्र 2025 आणि त्याच्याच बरोबर सर्व दिव्यांग सक्षमीकरण विभाग प्रत्येक जिल्ह्याचे, त्या विभागांना सर्व दिव्यांगाच्या वतीने एक विनंती, आपण एसटी महामंडळाला ताबडतोब पत्र पाठवा। होय, बाकीच्या सगळ्या गोष्टी दिव्यांग हिताच्या करणं जरुरी आहे, पण सगळ्यात महत्वाची दिव्यांगजनाची रोजची समस्या जी येते ती एसटी महामंडळाकडून येते, एसटी दरम्यान एसटी बसमधून प्रवास करताना येते। त्याच्यामुळे कडक निर्देशन त्या पत्रामध्ये आपण स्पष्ट लिहावं। आपण एसटी महामंडळाने काढलेले 2025 चे अति तातडीचे पत्र, त्या पत्राच्या अनुषंगाने आपण प्रत्येक ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची म्हणजे जी ठरवलेली मीटिंग, त्या मीटिंग घेणं, आतापर्यंत त्या मीटिंग किती घेतल्यात याचा अहवाल आणि कंडक्टर ड्रायव्हरला खऱ्या दिव्यांगजनांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी कोणते निर्देश दिलेत या सगळ्या गोष्टीचा अहवाल आपण मागवावा आणि त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग पण घ्यावी। परत एकदा सांगतोय, सगळेच वाईट नाहीये, जे लोक काम करतायत त्या लोकांचं कौतुक, जे कंडक्टर दिव्यांगजनांना मदत करतायत, जे ड्रायव्हर दिव्यांगजनाला मदत करतायत त्यांचं कौतुक, पण हे कौतुक करणारे बोटावर मेजण्यासारखेच मिळतील। फक्त एक आगार बघितला तर बाकीचे आगार काय झोपलेले आहेत का?
बाकीच्या आगारांना वाटत नाही का कमीत कमी अरे यार बुलढाण्याने एवढं मोठं काम केलंय आपण पण करावं असं वाटत नाही का? या दृष्टीने एसटी महामंडळाने विचार करणं जरुरी आहे आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाने पण या दृष्टीने कठोर हालचाली करणं जरुरी आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढचा एक आणखीन उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू. नमस्कार.